मित्रांनो, मी आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता आहे। आपण समोर पाहतोय हे ऍडव्हर्टाइजमेंटचे सरकार आहे। या ठिकाणी आईवरती वार करणारा अन्यायविरुद्ध आणि गद्दारीविरुद्ध पेटून येऊ पाहते की मशालीच्या आगीमध्ये परमपूज्य साहेब आले होते, काय सांगणार? आज केवळ शिवसैनिकच नव्हते, काँग्रेसचे कार्यकर्ते होते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वेगवेगळे जे घटक पक्ष आहेत त्याचे सर्व कार्यकर्ते होते, आम आदमी पार्टीचे होते, समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते होते आणि नुसते कार्यकर्ते नाहीत तर उद्धव साहेबांना ऐकायला इथले सर्वसामान्य ऐकवतील आणि वेगवेगळ्या सर्व नागरिक या ठिकाणी आले होते। आणि मला वाटतं आज जवळजवळ विजयी सभा या ठिकाणी झाली असं जर म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। घरी घरी जाणार काय सांगणार? खरं तर सन्माननीय पक्षप्रमुखांनी दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई साहेबांना उमेदवारी देऊन आमच्या सर्व शिवसैनिकांना आणि महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना एक चांगला आनंद देणारा एक क्षण होता आमचा। आणि आमची जी निशाणी आहे मशाल ही घरोघरी पोचवायचा आमचा प्रत्येकाचा मानस होता। मग ते कशाही पद्धतीने आपण पोचवायचं, तर ह्या पद्धतीत आम्ही एक शक्कल लढवली आणि हा इलेक्ट्रिक मशाल ही लोकांना दिसणार, म्हणजे आम्ही जो प्रचारात संध्याकाळचा जो प्रचार असो त्याच्यात ही लाईटची आपण मशाल तयार केलेली आहे, म्हणजे दिवसा आपण ही वापरू शकतो आणि संध्याकाळी कुठे आपण गल्ली बोळात जेव्हा फिरू तेव्हा ही लाईट चालवून ही ज्वलनशील अशी मशाल ही आमच्या हातात असणार आहे। आणि ह्या मशालीचा प्रकाश या दक्षिण मध्य मुंबईमध्ये पसरून येणाऱ्या 20 मेला अनिल देसाई साहेबांना हे सर्व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, शिवसैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने मोठ्या मताधिक्याने निवडून आणतील। मला आमची इच्छा होती की ह्या मशालीचं जे लॉन्चिंग आहे ते आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या हस्ते व्हावं आणि ती आमची इच्छा पूर्ण झाली। आज त्यांच्या हस्ते या मशालीचं लॉन्चिंग झालेलं आहे। आता ही मशाल पूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे। असा हे मशाल तुम्ही बनवले आहेत आणि ह्याला सध्या ही एक मशाल आम्ही एक उद्धव साहेबांच्या हस्ते बनवलेली आहे, पण ज्या ठिकाणी ज्यांची मागणी असेल त्या ठिकाणी आम्ही हा पोहोचवण्याचा प्रयत्न करणार। हो मशाल